नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासाचा एक छान धडा शिकणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मला सांगा, तुमच्या घरात पैसे कोण कमावतात? अगदी बरोबर. तुमचे आई वडील असतात, ते घरामध्ये पैसे कमावतात. मग मला सांगा, ते कोणती नोकरी किंवा व्यवसाय करतात? बरोबर आहे. प्रत्येकाचे आई-वडील वेगवेगळे नोकरी किंवा व्यवसाय करतात. कोणाचे वडील कंपनीत नोकरी करतात, कोणी शिक्षक असतं, कोणी टेलर असतं, कोणी बँकेत कामाला असतं, कोणी दुकानदार आहे, तर कोणी भाजी विक्रेते आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचे वेगवेगळे व्यवसाय किंवा नोकरी असते. मग मला सांगा, की तुमचे आई-वडील आहेत, ते घरामध्ये खर्चाचे नियोजन कसे करतात? बरोबर आहे. ते काय करतात? प्रत्येक गोष्टीसाठी लागणारे पैसे आहेत ते वेगळे काढून ठेवतात की नाही? त्यानुसार ते आपला हिशोब करतात. समजा भाड्याने राहत असेल, तर हे घर भाड्याचे पैसे, हे लाईट बिलाचे पैसे, हे दुधाच्या बिलाचे पैसे किंवा हे भाजीसाठी लागणारे पैसे आणि थोडीशी बचत पण करतात. हे बचतीसाठी ठेवायचे पैसे, हे मुलांच्या शाळेच्या फीचे पैसे. अशा प्रकारे ते काय करतात? वेगवेगळ्या गोष्टींसाठी बरोबर आपल्या खर्चाचं ते नियोजन करत असतात. बघा मुलांनो, घरातील व्यक्ती नेहमी आपल्याला पैसे कुठे वाचवता येतील, अधिक पैसे प्राप्ती कशी होईल, या दृष्टीने नियोजन करून आपला आर्थिक दर्जा सुधारत असतात. तर मुलांनो, आज आपण आपल्या देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी काय काय उपाययोजना आखल्या गेल्या, हे आर्थिक विकास या पाठामध्ये पाहणार आहोत. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, वीज कर्मी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991 चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ते पाहूया. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा, याविषयी विचारमंथन चालू होते. आता बघा, तुम्हाला माहितीच आहे की आपला हा जो देश आहे तो इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता आणि आपल्या देशातील नेते, क्रांतिकारक यांनी भरपूर प्रयत्न केले, त्यांच्या विरुद्ध लढा दिला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे जेव्हा नेत्यांच्या लक्षात आलं की आता आपण स्वातंत्र्य होणार आहोत, तेव्हा आधीपासूनच त्यांनी काय विचार केला की आपण कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा. कारण की आपल्या देशाला जर का प्रगतीपथावर न्यायचं असेल, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही अगदी मजबूत असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. आणि म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण नक्की कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा, याविषयी विचारमंथन चालू होते. विचारमंथन म्हणजे सगळेजण मिळून एकत्र बसायचे आणि त्या विषयावर आपापले विचार मांडायचे. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक आर्थिक व्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. आता हे आपल्याला माहितीच आहे की नाही? अर्थव्यवस्था ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि प्रत्येक देश त्यांना जे योग्य वाटेल त्यानुसार ते अर्थव्यवस्था निवडत असतात. मग जेव्हा भारतावर वेळ आली, तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरू यांनी काय केलं, तर त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारण्याचे ठरवले. म्हणजे त्यावेळेला काही देशांमध्ये भांडवलशाही होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे होते आणि काही तोटे होते. पण पंडित नेहरूंनी ठरवलं की ह्यातून आपण काय करायचा, मध्यम मार्ग काढायचा. आता ही जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे ते म्हणजे काय, तर यामध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही समाजाच्या म्हणजेच शासनाच्या म्हणजेच सरकारच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये कार्य करते. बघा, जर का भांडवलशाही अर्थव्यवस्था असली तर ती फक्त
उत्पादनं असतात, उत्पादनाची साधनं असतात, ती फक्त खाजगी मालकीची असतात. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ती फक्त सरकारच्या मालकीची असतात. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात, म्हणजे खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये मिश्र अर्थव्यवस्था कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. म्हणजे भारताने काय ठरवलं की आपण फक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था निवडायची नाही किंवा फक्त समाजवादी अर्थव्यवस्था देखील निवडायची नाही. तर आपण काय करायचं, दोन्हीही अर्थव्यवस्था आहेत त्या आपण निवडायच्या, म्हणजेच दोन्ही एकत्र करायच्या, म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणास तीन भाग दिसून येतात, ते आपण आता पुढे बघूया. बघा, आता मिश्र अर्थव्यवस्थेचा पहिला भाग आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. आता ही उदाहरणं आपल्याला माहितीच आहे, जसं की संरक्षण साहित्य उत्पादन, त्याच्यानंतर रेल्वे असेल. तर हे सगळं काय आहे, सार्वजनिक क्षेत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये हे सगळे जे उद्योगधंदे आहेत किंवा हे सगळं व्यवस्थापन आहे ते सरकारच्या नियंत्रणाखाली असतं. दुसरा भाग आहे तो म्हणजे खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीची असतात, अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. आता आपण बघतो की नाही की आपल्या देशामध्ये मोठमोठ्या खाजगी कंपन्या आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर महिंद्रा कंपनी ही गाड्यांची कंपनी आहे. मग त्याचे उद्योजक आहेत ते खाजगी आहेत, ती खाजगी मालकीची कंपनी आहे. पण तरी सुद्धा त्याच्यावर देखरेख आणि नियंत्रण करण्याचं काम मात्र सरकारचं असतं. म्हणजे त्यांना सुद्धा काही जे नियम आहेत ते खाजगी क्षेत्रातील लोकांना देखील पाळावेच लागतात. पुढचा भाग आहे संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. म्हणजे बघा, मिश्र अर्थव्यवस्थेचे एकूण तीन भाग आहेत. पहिला भाग आहे सार्वजनिक क्षेत्र, त्याच्यानंतर दुसरा आहे खाजगी क्षेत्र आणि तिसरा भाग आहे संयुक्त क्षेत्र. तर भारताने काय केली, तर अशा प्रकारची मिश्र अर्थव्यवस्था भारताने निवडली. आता आपण पंचवार्षिक योजना म्हणजे काय त्याची माहिती घेऊया. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. आता हे तुम्हाला माहितीच आहे की नाही की जेव्हा भारत पारतंत्र्यात होता मग तेव्हा भारतामध्ये इंग्रज असतील, पोर्तुगीज, डच, सिद्धी, मुघल यांचे राज्य होते, म्हणजे परकीयांचे राज्य होते. ते परदेशातून आपल्या देशामध्ये आले होते आणि आपल्या देशावर राज्य केलं होतं. आणि या काळामध्ये त्यांनी काय केलेलं, आपल्या देशाचं पुरेपूर आर्थिक शोषण केलं. आपल्या देशातली जी संपत्ती होती ती लुटून त्याने त्यांच्या आपल्या देशामध्ये नेली होती. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता, तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या आपल्या देशासमोर होत्या. आता हे आपल्याला माहितीच आहे की नाही की भारत स्वतंत्र झाला खरा, पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारताच्या समोर अनेक समस्या आवाजून उभ्या होत्या. ते आता इकडे आपल्याला दिलेलंच आहे की दारिद्र्य, त्याच्यानंतर बेकारी. बेकारी म्हणजे अनेक लोकांना नोकरी नव्हती, लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढलेली होती, लोकांचं राहणीमान हे निकृष्ट दर्जाचं होतं. आणि त्याच्यानंतर शेती आणि उद्योगधंदे हे योग्य पद्धतीने कसे करावे याचं ज्ञान लोकांना नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याची उत्पादन क्षमता ही अत्यंत कमी होती. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी त्यावेळेला इतकी विकसित नव्हती. त्याच्यामुळे ह्या सगळ्या समस्या आपल्या देशासमोर उभ्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. आता बघा, आपल्याला कोणतीही गोष्ट जर का व्यवस्थितरित्या करायची असेल तर आपण प्लॅनिंग करतो की नाही, आणि प्लॅनिंग केल्यानंतर ती गोष्ट आपण अधिक चांगल्या रीतीने करू शकतो. आणि म्हणूनच भारतापुढील या समस्या कमी करण्यासाठी, भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नियोजनाची गरज होती. 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते.
या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित औद्योगिकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. ही योजना म्हणजेच काय, तर पंचवार्षिक योजना होय. आता आपण या नियोजनाचे मूलभूत तत्व बघूया. एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे नियोजनाचे सर्वमान्य तत्व आहे. अगदी त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की एखाद्या देशामध्ये जर का साधन सामग्री आहे तर तिचे प्रमाणशीर योग्य प्रमाणामध्ये सगळ्यांना तिचं वाटप झालं पाहिजे, कारण की देशात राहणाऱ्या प्रत्येकाचा त्याच्यावर अधिकार असतो. त्याचप्रमाणे देशामध्ये, आता आपल्या देशामध्ये तर भरपूर लोकसंख्या आहे आणि ह्या मनुष्यबळाचा वापर योग्य झाला पाहिजे आणि तो देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हेच या नियोजनाचे सर्वसामान्य किंवा सर्वमान्य तत्व होते. आता आपण या पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे पाहूया. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात वाढ. याचं नियोजन अशा पद्धतीने होतं की त्याच्यामुळे काय झाली पाहिजे, राष्ट्रीय उत्पादनात किंवा राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे. कारण की आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्या देशातील जे उद्योगधंदे आहे त्याच्यामध्ये वाढ झाली तर काय होईल, आपल्या देशाचं उत्पन्न वाढेल की नाही, अधिकाधिक लोकांना नोकरी मिळेल, त्यांचे जीवनमान सुधारेल आणि आपल्या देशाचं उत्पन्न सुद्धा वाढेल. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. आता आपल्या देशाची लोकसंख्या इतकी जास्त आहे की त्या लोकसंख्येला लागणारं जे अन्न आहे किंवा खाद्यपदार्थ आहेत तर ते आपल्याला बाहेरून मागवावे लागू नये, आपल्या देशातच हे सगळं तयार झालं पाहिजे. आणि म्हणून कृषी उत्पादनात, कृषी उत्पादन म्हणजे शेतीतून मिळणारा उत्पादन, त्याच्यामध्ये वाढ घडवून आणणे हे सुद्धा एक उद्दिष्ट होतं. वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. आपल्या देशाची लोकसंख्या भरपूर आहे आणि त्याच्यामुळे देशातल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून द्यायचा. रोजगार म्हणजे एकतर एखादी नोकरी मिळवून द्यायची किंवा एखादं रोजगाराचं साधन, एखादा व्यवसाय वगैरे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तर देशातल्या सगळ्या मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग होईल. प्राप्ती आणि संपत्ती यांमधील विषमता दूर करणे. आता कधी कधी काय होतं बघा की आपल्याकडे आपली गरज जास्त असते पण आपल्याला कमी प्राप्ती होते, म्हणजे कमी पैसे मिळतात. तर त्याने सांगितले की प्राप्ती आणि संपत्ती यांच्यामधील विषमता ही दूर करायची. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. आपण बघतो की महागाई सतत वाढतच असते आणि त्याचा परिणाम तेथील लोक जीवनावर होतो आणि म्हणूनच वस्तूंच्या किमती ह्या स्थिर पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. जेवढी लोकसंख्या जास्त तेवढ्या तिकडच्या लोकांना काय होतं की अनेक सोयी सुविधा आहेत त्या कमी पडत जातात आणि म्हणून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. सामाजिक सेवांचा विकास करणे आणि आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. ही सगळी काय आहेत, पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे आहेत. तर बघा मुलांनो, आज आपण काय बघितलं आज या धड्यामध्ये, तर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारताने कसा केला, त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना म्हणजे काय आणि पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे काय होती हे आपण आज या पाठामध्ये पाहिलं. मुलांनो, आता मी तुम्हाला शिकवून झालेल्या भागावर प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला उत्तर द्यायचे. पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नेहरूंनी कोणत्या अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले? अगदी छान, पंतप्रधान नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले. पुढचा प्रश्न आहे, 1950 मध्ये भारताने कशाची स्थापना केली? अगदी बरोबर, 1950 मध्ये भारताने
नियोजन मंडळाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेच्या सार्वजनिक क्षेत्राचे उदाहरण सांगा. बरोबर आहे, संरक्षण साहित्य उत्पादन. तर मुलांनो, अगदी छान उत्तर दिली. आता मी तुम्हाला आज आपण जेवढं शिकलो त्या भागावर आधारित स्वाध्याय देणार आहे. बघा, प्रश्न काय आहे, पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे कोणती आहेत ते लिहा. तुम्हाला हा प्रश्न आणि त्याचे उत्तर गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून आणायचं आहे. तर मुलांनो, आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे या धड्याचा तो आपण पुढच्या तासाला शिकणार आहोत. धन्यवाद.